महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य आहे का? उत्तर अगदी सरळ आहे. नाही. कारण काय? कायद्यानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देशात 50% पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही. पण सध्या एससी 15%, एसटी 7.5%, ओबीसी 27%, ईडब्ल्यूएस 10% असे महाराष्ट्रात आधीच 59.5% आरक्षण लागू आहे. मग प्रश्न असा पडतो, 50% मर्यादा असताना 59.5% आरक्षण कसं? तर काही राज्यांमध्ये, उदाहरणार्थ महाराष्ट्र, तामिळनाडू, न्यायालयीन निर्णयामुळे ही मर्यादा 60% किंवा त्याहून जास्त ठेवली आहे. महाराष्ट्रात आधीच एससी 15%, एसटी 7.5%, ओबीसी 27% असे 49.5% आरक्षण कायद्यानुसार लागू असताना ईडब्ल्यूएस आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग यासाठी 10% आरक्षण जादा देण्यात आलं आहे. आता जर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यायचं झालं तर तो कोटा 60% पेक्षा जास्त होईल, जे कायद्यानुसार अशक्य आहे. मग पर्याय काय? मनोज जरांगे पाटलांच्या मागणीनुसार मराठ्यांना ओबीसीच्या 27% कोट्यातून आरक्षण मिळावं, पण त्यासाठी मराठा समाज मागास आहे याचा ठोस वैज्ञानिक व सामाजिक पुरावा द्यावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेले पुरावे मान्य केले नाहीत. याशिवाय ओबीसी समाज स्वतःच आरक्षणाच्या हक्काबाबत आक्रमक आहे आणि त्यांनीही विरोध दर्शवला आहे. म्हणून मराठा समाजाला ओबीसी आरक्षण हवं असेल तर मराठा समाज मागास आहे याचा ठोस वैज्ञानिक व सामाजिक पुरावा देऊन न्यायालयीन लढाई लढावी लागेल आणि ते सिद्ध करावं लागेल. हे काही उपोषण करून किंवा आंदोलनाने लगेच मिळणं शक्य नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर तो कायदेशीर आणि न्यायालयीन मार्गानेच शक्य आहे, राजकीय दबावाने नाही. जरांगे पाटलांनी आपल्या आंदोलक कार्यकर्त्यांना भ्रमात न ठेवता या सर्व कायदेशीर बाबींची माहिती देणे गरजेचे आहे.